नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गणपतीचं आगमन झालेलं आहे, त्याचबरोबर गौराईही आलेल्या आहेत आणि याच्या पाठोपाठच येणार आहेत ते म्हणजे शिवशंकर महादेव. याच्या अगोदर आम्ही गौरी गणपती सणाविषयी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती देतच आलेलो आहोत. आज माहिती घेणार आहोत ती शिवशंकर महादेव यांच्याविषयी. तर शिवशंकर महादेव यांचं आगमन होत आहे आणि या आगमनाचं औचित्य गाठून खेडेगावामधून किंवा शहरी भागांमधून सुद्धा एक वनस्पतीचं पूजन केलं जातं. ही वनस्पती ही बऱ्याच अंशी तेरडा वनस्पती म्हणजेच गौराईचं वनस्पती आपण ज्याला म्हणतो त्या वनस्पतीसारखीच बऱ्यापैकी दिसायला असते. फक्त त्याची उंची कमीत कमी 1 फुटाच्या आसपासच असते. तर त्यालाही गौराईच्या फुलांसारखीच फुलं असतात, बऱ्यापैकी तशाच आकाराची असतात, परंतु ती अगदी छोटी आणि लहान पांढऱ्या रंगाचीच असतात. तर हे वनस्पती अत्यंत जालिम आणि अत्यंत चांगल्या प्रकारची औषधी वनस्पतीसुद्धा आहे. याचं नाव आपण खेडेगावात याला शंकरोबा म्हणतो या वनस्पतीला, पण याचं नाव द्रोणपुष्पी असं आहे. आणि ही द्रोणपुष्पी वनस्पती अत्यंत लाभदायक आहे. त्याचं त्वचारोगावरती औषध असतं किंवा शरीरामध्ये ज्या काही चरबीच्या गाठी वगैरे झालेल्या असतात याच्यावरसुद्धा त्यापासून औषध बनवलं जातं. तसेच सर्दीवरती, मलेरियावरती यापासून औषध बनवलेलं आहे. त्याचबरोबर ताप, खोकला इत्यादीवरतीही त्याचं औषध बनवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विंचू चावल्यावर किंवा सर्प चावल्यानंतर, सर्पदंश झाल्यानंतर त्याची विषाची मात्रा कमी व्हावी या अनुषंगानंही या वनस्पतीचा औषधी त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विंचू चावल्यानंतर किंवा सर्पदंश झाल्यानंतर त्या विषाची मात्रा कमी होण्यासाठीही या वनस्पतीचा औषधी उपयोग करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची विषबाधा जरी झाली असेल तर त्या विषाची मात्रा कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो. अशी ही वनस्पती द्रोणपुष्पी ज्याचं संवर्धन होणं अतिशय गरजेचं आहे. तर ही वनस्पती 1-1.5 महिन्यानंतर आपोआप सुकून जाते. त्याचं पुढच्या वर्षीच पुन्हा पावसाच्या पाण्यावरती ती वनस्पती येते. तर ही झाली या वनस्पतीबद्दल माहिती. आणि आता शंकरोबा म्हणून आपण ज्यांना पूजतो त्याविषयी माहिती. तर शंकरोबा म्हणून ही वनस्पती आपण पूजतो आणि पूर्वीपासून ही चालत आलेली रूढी परंपरा आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काही वर्षामध्ये याच वनस्पतीबरोबर आपण शिवशंकर महादेव यांची एक मूर्ती घरामध्ये पूजतो. खऱ्या अर्थानं शिवशंकर महादेव यांची मूर्ती पूजायचा अधिकार नाही. शंकरांची, महादेवांची मूर्ती पूजायची नसते. तर शिवलिंगाच्या माध्यमातून शिवशंकर महादेव यांची आपण पूजा मांडायची असते, पूजा करायची असते. तर तथापि जरी असं चालू असेल तरी 1 दिवसासाठी आपण शिवशंकर महादेव यांची प्रतिमा किंवा यांची मूर्ती पूजत असेल तर ठीक आहे असं आपण मान्य करू आणि त्या संदर्भातही काही गोष्टी आपण चुकीच्या करतोय का याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करू. तर बऱ्याचदा आपण असं बघण्यात येतं की शिवशंकर महादेव यांना यांची पूजा एखाद्या मोटरसायकलीवर बसून केलेली असते किंवा कॉम्प्युटरवर ती बसून केलेली असते. म्हणजे अत्याधुनिक पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण जगतोय अलीकडच्या दुनियेमध्ये त्या पद्धतीनं शिवशंकर महादेव यांना बसवलेलं असतं. तशा पद्धतीची पूजा मांडलेली असते. तर अशा पद्धतीची पूजा मांडू नये. शिवशंकर महादेव हे हिमालयात बसलेले आहेत. ते इतर कोणत्याही गोष्टीत बसत नाहीत. त्याचबरोबर त्यांना घातलेला जो पेहराव आहे, त्यांना परिधान केलेली जी कपडे आहेत ती कपडे अतिशय साधी असावीत. तर ही साधी म्हणजे एक टॉवेल टोपी असावी किंवा जास्तीत जास्त एखादं धोतर असावं. याच्या व्यतिरिक्त त्यांच्या अंगावर कपडे असू नयेत, कारण ते वैरागी आहेत. त्यांच्या अंगावर कोणतंही कपडं नाही, कपडेच परिधान करत नाहीत. ते त्यांच्या अंगावर आहे ते व्याघ्रचर्म म्हणजे वाघाचं चामडं त्यांच्या अंगावरती लपेटलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ते कोणतंही वस्त्र परिधान करत नाहीत. आता आपल्याकडे हे वस्त्र मिळणं मुश्किल आहे, त्यामुळं आपण आपल्याकडे जे उपलब्ध होतं आहे ते साधं वस्त्र जे आपण शिवशंकर महादेव यांना परिधान करू शकतो. त्यामध्ये टॉवेल टोपी असेल किंवा धोतर असेल तर याच गोष्टी महादेव शिवशंकर यांना परिधान कराव्या. याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी शिवशंकर महादेव यांना जीन्स पॅन्ट घातलेली असते किंवा टी शर्ट घातलेले असतात
फेटा घातलेला असतो, गाडीवर बुलेटवरती बसून त्यांची प्रतिमा पूजली असते. तर असं करू नका. महादेव शंकर हे वैरागी आहेत, ते कपडे परिधान करत नाहीत. त्याचबरोबर शिवशंकर महादेव यांना कोणतेही दागदागिने परिधान करू नये. वैरागी आहेत, त्यांच्या अंगावरती फक्त आणि फक्त रुद्राक्षाच्या माळा आहेत. त्यामुळे चांदी, सोनं, हिरे, माणिक, मोती अशा गोष्टीपासून ते वैरागी असल्यामुळे लांब आहेत. या सगळ्या गोष्टींचा त्यांना कुठल्याही पद्धतीचा मोह नाही. त्यामुळे शिवशंकर महादेव यांना अशा कोणत्याही गोष्टी तुम्ही अलंकार म्हणून किंवा दागदागिन्याच्या रूपात करू नयेत. असं केल्यानंतर कदाचित आपण ज्या श्रद्धेनं ती शिवशंकरांची प्रतिमा पूजतो आहोत त्यातील कुठेतरी भक्ती कमी झाल्यासारखं होईल आणि आपल्याला थोडासा आशीर्वाद कमी मिळाल्यासारखं होईल. त्यामुळे या गोष्टीचं पालन करावं आणि शिवशंकर महादेव यांची साध्या पद्धतीनं पूजा करावी, तीच त्यांना मान्य असते. भेटूया नवीन भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्रीराम.